चंद्रभागाचे वर्णन पार्वतीने शंकरांना विचारले. पंढरपुरामध्ये चंद्रभागा सरोवर आहे. महादेव पार्वतीला सांगतात, त्याला तसे नाव का पडले? शंकर म्हणाले, त्याच्या मागे एक इतिहास आहे. देवांचा गुरु बृहस्पती, त्यांच्या पत्नीचे नाव तारा, अत्यंत सुंदर होती. एकदा चंद्राने आपल्या गुरुपत्नीचा म्हणजे तारेचा उपभोग घेतला, तेव्हा संतापलेल्या बृहस्पतीने चंद्राला शाप दिला. अरे पातक्या, महादृष्टा, तुझ्या जवळ सारासार विचार नाही. प्रत्यक्ष गुरुपत्नीचा तू उपभोग घेतलास म्हणून तुला क्षयरोग होईल, तुझ्या कला तुटून पडतील. बृहस्पतीने असा शाप दिल्यामुळे चंद्र भयंकर घाबरला. आता काय करावे त्याला समजेना. मग त्याने विचार केला आणि बृहस्पती सर्व देवांचा गुरु आहे. इंद्र सुद्धा त्याच्या आज्ञेचे पालन करतो. त्याला शरण जावे, दुसरा मार्ग नाही. असा विचार करून चंद्र लपत शपथ बृहस्पतीकडे गेला. त्याच्या समोर लोटांगण घालून म्हणाला, गुरुदेव, माझ्यातून फार मोठे पाप घडले. मी अन्याय आहे, माझे रक्षण करा. अवघ्या त्रैलोक्यात गुरुपदे सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण सद्गुरू आहात. आमचे गुरु आहात. आपले महात्म्य शब्दांच्या पलीकडचे आहे. हे गुरुदेवा, आपला महिमा अपार आहे. आपल्या हृदयात दया, क्षमा, शांती आहे. म्हणून माझी शुद्धी करा. आपण भगवान विष्णूप्रमाणे श्रेष्ठ आहात. ब्रह्मादि देव आपणास वंदन करतात. आपण मुक्याकडे कृपादृष्टीने पाहिले तर तो तत्काळ वेद म्हणू लागतो. देव आपल्या पुढे हात जोडून उभे असतात. म्हणून मला क्षमा करा, माझा उद्धार करा गुरुनाथा. ते माझ्या गुरुदेवा. चंद्राने अशी प्रार्थना केली असता बृहस्पती म्हणाले, चंद्रा, मी जो तुला शाप दिला तो कधी खोटा ठरणार नाही. परंतु मी तुला एक उपाय सांगतो, तो तू कर, म्हणजे तुला क्षयबाधा होणार नाही. दिंडीर वनामध्ये लोहदंड नावाचे महाक्षेत्र आहे. तेथे अत्यंत पवित्र असे सूर्यतीर्थ आहे. तू जा आणि त्या तीर्थक्षेत्रात सूर्यांची आराधना कर, म्हणजे तुझा क्षयरोग नाहीसा होईल. बृहस्पतीने असे सांगितले असता चंद्र ताबडतोब त्या लोहदंड क्षेत्रात गेला. अनेक प्रकारच्या वृक्षवेली, पशुपक्षी यांनी गजबजलेले होते. चंद्राने तेथे जाऊन अनुष्ठान सुरू केले. रोज सूर्यतीर्थात स्नान करून सूर्याची आराधना करू लागला आणि त्यांच्या त्या कठोर तपश्चर्येने सूर्य प्रसन्न झाला आणि प्रगट होऊन म्हणाला, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता कसली चिंता करू नकोस. पहिल्या शुक्ल पक्षात रोज एक याप्रमाणे तुझ्या कला वाढत जातील आणि कृष्ण पक्षात एक एक कला कमी होईल. आता दुःख करू नको. तू 16 कला पूर्ण करशील आणि आता आपल्या स्वस्थळी तू निघून जा. श्रीधर स्वामी सांगतात, भवरोगाने गांजलेले जे असतील, जे या ठिकाणी दुःखी असतील, त्यांनी पंढरपुरात जाऊन चंद्रभागा सरोवरात स्नान करावे. ब्रह्मानंद विठ्ठल विटेवर उभा आहे. त्यांच्या दर्शनाने अनेक जन्मातील पाप, ताप, दुःख, दारिद्र्य सर्व नाहीसे होतात. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.